तुम्ही फक्त उपाशी पोटी हप्त्यातून 3 ते 4 वेळेस हा ज्यूस प्या. तुम्हाला बाकी काहीच करायची गरज नाही. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, मेटाबॉलिझम सुधारतं, फॅट बर्निंगची प्रोसेस चांगली होते, शरीर डिटॉक्स होतं, कमी कॅलरीज आहेत, जास्त पोषण तत्व आहेत, पाचक आरोग्य सुद्धा सुधारतं आणि भूक नियंत्रित राहिल्यामुळे वजन कमी सुद्धा होतं. चेहऱ्यावरती पिंपल्स खूप आले आणि ते पिंपल्स फोडून त्याचे जर डाग झाले, तर ते सुद्धा जाण्याचं काम, डोळ्याचं आरोग्य सुधारण्याचं काम, चेहरा चमकदार बनवण्याचं काम हे जबरदस्त असं ज्यूस करतं. इन्ग्रीडियंट तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण तुम्ही आधी रिझल्ट बघा. डायट नाही, एक्सरसाइज नाही, रोजचं जे काही रुटीन आहे तेच आहे. काही चेंजेस नाही आणि तुम्ही बघू शकता यामुळे शरीर किती हेल्दी होतंय. तुम्हाला हा मॅजिकल ज्यूस बनवण्यासाठी जास्त तामझाम करायची गरज नाही. घरामध्ये जे पदार्थ अवेलेबल आहे ते पदार्थ वापरून आपण हा ज्यूस बनवणार आहोत. इकडे तुम्हाला जे प्लेटमध्ये पदार्थ दिसताय बस तेच पदार्थ आपल्याला घ्यायचे. आता या पदार्थांचे काय काय बरं नाव आहे हे तुम्हाला समोर मी सांगणारच आहे. त्याचं इम्पॉर्टन्स तुमच्या शरीरासाठी काय आहे आणि हा ज्यूस पिल्यानंतर तुमच्या शरीराला काय फायदा होतो हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही 1.5x स्पीडवरती बघू शकता, जेणेकरून तुमचा वेळ सुद्धा वाचेल, पण कोणताही पार्ट स्किप करू नका. तुम्हाला काय करायचं, गाजर स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि मी सेफर साईड त्याची साल सुद्धा काढून घेते आहे. तुम्ही नाही काढली तरीही चालणार आहे. तुम्ही लाल गाजर घेऊ शकता किंवा आता लाल गाजर एवढे मिळत नाही तर ही केशरी सुद्धा घेऊ शकता. यामुळे आपल्या डोळ्याचं आरोग्य नक्कीच वाढतं. ज्यांना कोणाला चष्मा आहे त्यांनी नक्कीच हे गाजर खाल्लं पाहिजे. नंतर आपल्याला लागणार आहे अर्ध बीट. बीटामुळे तुम्हाला रक्ताच्या संबंधित ज्याही समस्या असेल त्या अगदी व्यवस्थितरित्या परिपूर्ण हा बीट करतो. जसं की हिमोग्लोबिन कमी असेल किंवा आयर्नची डिफिशियन्सी असेल आणि खूप रक्त तुमचं कमी असेल तर तुम्हाला बीट, गाजर खायला लावतात. तर हे तुम्ही ॲज अ ज्यूसच्या स्वरूपात नक्की घेऊ शकता जर तुम्हाला ते तसं खाल्ल्या जात नसेल तर. आणि तुम्हाला काय, मला सुद्धा बीट असं खायला नाही आवडत, त्यामुळे मी त्याचं सेवन ज्यूसच्या स्वरूपात लवकर करते, जेणेकरून आपल्याला जे पोषण तत्व आहे ते सुद्धा मिळतात आणि आपल्याला समाधान सुद्धा राहतं की आपण आता हे खाल्लेलं आहे. आता यामध्ये जे आहेत आपल्याला गाजरचे असे फोडी करून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला याचा ज्यूस बनवायचा आहे आणि असं फोडी केल्यामुळे पटकन आपलं व्यवस्थितरित्या ज्यूस तयार होईल, म्हणून आपण असा फोडी करून घेतोय. गाजर त्याचबरोबर बीटरूटच्या सुद्धा मी फोडी करून घेते. इथे तुम्ही जे आहे अगदी हा मूठभर पालक सुद्धा घेऊ शकतात, पण तो ज्यूस मी ऑलरेडी शेअर केलाय आणि त्या ज्यूसचं कसं आहे, थोडी टेस्ट थोडीशी आपल्याला म्हणता येईल सगळ्यांनाच आवडत नाही, पण तो खूपच प्रचंड हेल्दी आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे कोहळा. कोहळा म्हणजे तो जो हिरवा भोपळा असतो ना मोठावाला, ज्याला इंग्लिशमध्ये ॲशगार्ड म्हणतात. तो कोहळा मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्ही माझे रेग्युलर व्ह्यूअर्स असाल तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे कढीपत्ता. सगळं काही स्वच्छ असं मी धुवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थितरित्या पुदिन्याची म्हणजे टेस्ट यावी म्हणून पुदिना सुद्धा आपण घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये घ्यायचा एक आवळा. आता तुम्हाला आवळ्याची पावडर भेटली तर आवळ्याची पावडर तुम्ही यामध्ये टाकू शकता. आवळ्याची पावडर नाही भेटली, असा आवळा भेटला तरी टाकू शकता आणि तुम्हाला यामधले कोणतेही पदार्थ जर नसेल तर तो तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. पण मी तुम्हाला सांगेल तुम्ही कढीपत्ता अवश्य घ्या. यामुळे तुमचं केसांचं आरोग्य सुधारतं, केसांना पोषक तत्व सुद्धा मिळतात, केसांच्या मुळाशी ब्लड सर्क्युलेशन सुद्धा चांगलं होण्यास मदत होते आणि केसांची भरपूर अशी वाढ होते. आवळा मी घेतलेला आहे, कोहळा घेतलेला आहे. हे सगळे जे इन्ग्रीडियंट घेतले आहेत मी एका व्यक्तीसाठी जेवढं ज्यूस बनेल त्या हिशोबाने घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला सांगते, हे जे सगळे इन्ग्रीडियंट आहेत हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये एका व्यक्तीसाठी म्हणून 1 ग्लास पाणी टाकणार आहोत. बाकी जे आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने जर जसे पर्सन वाढले तसं थोडं इन्ग्रीडियंट वाढवू शकता. यामध्ये जे आपण इन्ग्रीडियंट टाकले आहेत, आता मी त्याचं महत्त्व तुम्हाला सांगते. पण हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात, मला हे कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला. यामध्ये आपण जे बीट आणि कोहळा टाकला, यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होतं आणि आपलं जे लिव्हर आहे ते निरोगी ठेवण्यास मदत होतं आणि याचमुळे आपलं वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते. या ज्यूसमध्ये कॅलरी खूप कमी असल्यामुळे, परंतु व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असल्यामुळे शरीर बिलकुल कमकुवत न होता आपलं वजन कमी करण्यास मदत होते.
यामध्ये आपण जो कढीपत्ता आणि पुदिना टाकला यामुळे पचनक्रिया सुधारतं आणि पोट फुगण्याचेच म्हणजे जे ब्लोटिंगची समस्या असते भरपूर जणांना ती कमी करण्यास मदत होते आणि यामुळे पोटाची चरबी सुद्धा कमी होते. सगळ्यात मेन याच्यामध्ये जो इन्ग्रेडियंट आहे ज्यामुळे पोटाची चरबी कमी होते तो आहे कोहळा. कोहळ्याचं प्रमाण तुम्ही जास्त घेतलं तरी चालेल. मिक्सरमधून काढले आणि आता आपल्याला हे व्यवस्थितरित्या गाळून घ्यायचं आहे. लक्षात घ्या यावरती जो काही चोथा आहे हा चोथा तुम्ही एका प्लेटमध्ये पसरवून उन्हामध्ये ठेवून याची पावडर सुद्धा करून ठेवू शकता. पण यामधला पूर्ण अर्क आता आपल्या याच्यामध्ये आलाय किंवा सरळ जर तुम्ही हेल्दीच खात असाल तर हा चोथा आता तुम्ही पोळ्याचं पीठ मळत असणार तर त्याच्यामध्ये टाका, भाकर करत असणार त्याच्यामध्ये टाका म्हणजे तुम्हाला सगळे काही अजून पोषण तत्व चांगले मिळतील. या ज्यूसमध्ये फायबर जास्त असल्यामुळं पोट आपलं बराच वेळ भरलेलं राहतं आणि वारंवार भूक सुद्धा लागत नाही. यामध्ये आपण जे बीट टाकले यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि नायट्रेट्स असतं याच्यामध्ये त्यामुळे ते आपलं ऊर्जा वाढवतं. कोहळा म्हणजेच त्याला ॲशगार्ड म्हटलं जातं किंवा सरळ भाषेत आपण त्याला पांढरा भोपळा म्हणतो. यामुळे आपल्या शरीरातील चरबी कमी करण्यासाठी खूप खूप इम्पोर्टंट आहे. विशेषतः पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि त्यामुळे हा कोहळा ना मी म्हणजे माझ्या डाएटमध्ये मी कोहळा इन्क्लूड केलाय. जेव्हापासून मला कळालंय पोटाची चरबी कमी करतो तेव्हापासून मी कोहळा रेग्युलर घेते. भले मला तो कधीही घेणं हो, पण मी प्रिफर करते की मला तो ब्रेकफास्टच्या टाईमला किंवा सकाळी उपाशी पोटेच मी घेणार तेव्हाच मी कोहळा घेते. पण मी डेली कोहळा घेत आहे. यामध्ये आहे आवळा. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी एकदम मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती हा वाढवतो आणि त्याचबरोबर हे फॅट मेटाबॉलिझम म्हणजे फॅट कटर आहे आणि मेटाबॉलिझम वाढण्यास मदत सुद्धा होते. त्यानंतर यामध्ये जे आपण पचनक्रिया सुधारण्यासाठी किंवा पचनक्रिया शांत करण्यासाठी जो काही इन्ग्रेडियंट टाकलाय किंवा टेस्ट वाढण्यासाठी तो आहे पुदिना. याच्यामुळे पचनक्रिया शांत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं शरीर डिटॉक्स करण्याचं काम पुदिना करतो. याच्यामध्ये टाकले गाजर, यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात आहे, जे मेटाबॉलिझम वाढतं, आपल्या डोळ्यांचं आरोग्य सुद्धा सुधारण्यास मदत करतं. हा एवढा परिपूर्ण ज्यूस तुम्हीच मला सांगा, एवढे इम्पोर्टन्स आहे आणि कोण नाही म्हणेल आणि टेस्ट अप्रतिम लागते. ज्यांना कोणाला खूप फूडी आहेत, असे लोकं सुद्धा आवडीनं हा ज्यूस पितील म्हणजे पितील याची मी गॅरंटी देते. हा ज्यूस असा बनवून फ्रिजमध्ये ठेवायचा नाही. जेव्हा तुम्हाला प्यायचा तेव्हा तुम्ही हा लगेच बनवून जो आहे तो फ्रिजमध्ये ठेवू नका, लगेच प्या. आता जर तुम्हाला हा फ्रिजमध्ये ठेवायचा असेल तर आईस ट्रे असतो त्याच्यामध्ये आईस क्यूब करून ठेवू शकता जर तुम्ही जॉबला वगैरे असाल तर. पण मी तुम्हाला एवढंच रेकमेंड करेल जेवढा तुम्ही फ्रेश ज्यूस घ्याल तेवढे चांगले पोषण तत्व तुम्हाला मिळतील. फ्रीजचा जेवढा वापर कमी करता येईल तेवढा कमी करण्याचा प्रयत्न करायचा आणि हेल्दी असे पदार्थ, ज्युसेस आपल्या स्वतःच्या हाताने करून आणि फ्रेशली करायचे आणि फ्रेशली प्यायचे. त्यामुळे सगळे व्हिटॅमिन, मिनरल्स आपल्याला मिळतात. याचा जो काही पिण्याची पद्धत आहे ती उपाशी पोटीच आहे. म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही ब्रेकफास्ट करता, ब्रेकफास्टच्या टाईमला तुम्ही हा प्या आणि त्यानंतर 30 ते 40 मिनिटं काहीच खाऊ नका. यामुळे जास्त वेळ पोट भरलेलं राहतं आणि सगळ्यात मेन म्हणजे कमी कॅलरीज आहे, पटकन डायजेस्ट सुद्धा होतं, मेटाबॉलिझम वाढतं. जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर बीटचा ज्यूस तुम्हाला इथे पिणं टाळायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला जे आहेत म्हणजे गॉल ब्लॅडरचा स्टोन असेल त्यांनी सुद्धा हे नक्की टाळा. लाईक आणि